याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे। 6 आरोपी, 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही। त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं, सहभाग नसतो, अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो। आणि सभापती महोदय, आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। या आरोपांनी खून करून पोलीस स्टेशन बरोबर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर लावलं गेलं। सभापती महोदय, सरकारवर सरकार पक्षाचा, विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही, कोणाचाच नाही। जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे, मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही। आणि ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कामचुकारपणा केला असेल, जाणीवपूर्वक केला असेल, त्यांना कारवाई झाली आहे। अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल। तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना, सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे। ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पीळ अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली। सभापती महोदय, आणि याच्यामध्ये 6 आरोपी आहे। दुर्दैवानं असं सांगावं लागेल की या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय वेळेची मर्यादा दिली, राजकीय पक्षाशी संबंधित एक राष्ट्रीय सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता बंद पण जाहीर केलेला आहे संघटनांनी। तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे तपशील मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोलले, असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे मला बोलू दिलं, सरकार बोलेल ना असं तुम्हाला करायचं असेल सभापती महोदय, घ्या सभापती महोदय, त्यांचा सभापती महोदय, सभापती महोदय, 6 गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे। दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे। 6 आरोपी, 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही। आणि सभापती महोदय, आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। या आरोपांनी खून करून पोलीस स्टेशन बरोबर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर लावलं गेलं। सभापती महोदय, आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे, जर गुन्हेगार असं बाप तो बाप रहेगा म्हणतो खून करून, अजून 3 गुन्हेगार फरारी आहे। माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे CDR रिपोर्ट तपासावे, कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी यांना साहेब आपण वेळ दिला नाही, पण बोलू त्यामध्ये आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे। आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते, पण थोडक्यात घ्या। आता बरोबर 5 मिनिटं झाली, 12 वाजून 10ला सुरू झाला, 6 मिनिटं झाली। एरवी बोलायला तेवढा वेळ मिळतं। मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे, पण तुम्ही थोडक्यात सारांश करा। इथं 6 आरोपी आहेत चंद्रकांत दादा। सभापती महोदय, इथं 6 आरोपी आहेत, इकडे येऊन बोला। या 6 पैकी 3 अटक झालेले आहेत, 3 राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात। मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिक अण्णा नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले। अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेने केलेला आहे। सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे, मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे। बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे। एका तरुण सरपंचाचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे।
या संदर्भात इथला जो PI आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय. त्यावेळेचा जो इन्चार्ज PSI आहे त्याला सस्पेंड केलेला आहे. 3 आरोपींना अटक केलेली आहे. काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल. मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल. याकरताच ही केस CID क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे. तिथे या संदर्भात एक स्पेशल SIT तयार करण्याला सांगितलेली आहे. या SITच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते 14 कोटी जनतेपर्यंत जातं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं, सहभाग नसतो, अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर, सरकार पक्षाचा, विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही, कोणाचाच नाही. त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि AI या दोन्हीचा वापर करतो. पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो. इथे देखील आपण ते करणार आहोत. त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही. आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कामचुकारपणा केला असेल, जाणीवपूर्वक केला असेल, त्यांना कारवाई झाली आहे. अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल. संतोष देशमुख केस, बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात उमटल्याचं पाहण्यास मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना उत्तर दिलं. बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्या प्रकरणात वॉचमॅनने अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. पोलीस सहकार्य करण्याऐवजी आरोपींना मदत करत आहेत. आरोपी बाहेर फिरत आहेत. ज्या आरोपीने खून केला त्याचे पोस्टर लावले जातात. बाप तो बाप आहे म्हटलं जातंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका तालुका अध्यक्ष यात आहे. 3 गुन्हेगार राजकीय पक्षाशी संबंधित आहे. एक मंत्री आहे, त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिकी अण्णा नावाची ती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणात फोन केले आहेत असा आरोप दानवे यांनी केला. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं आहे. एक तरुण सरपंचांचा खून करण्यात आला आहे, हे गांभीर्याने घेतलं आहे. या प्रकरणात PSI सस्पेंड आहे. PI सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. आरोपी कोणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल. एक तरुण सरपंचाचा खून करण्यात आला आहे, हे गांभीर्याने घेतलं आहे. या प्रकरणात PSI सस्पेंड आहे. PI सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. आरोपी कोणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे. ते तपास करत आहेत. आरोपी मंत्र्याच्या जवळचा आहे वगैरे असं बोलणं योग्य नाही, कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश होत असतो. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आरोपी संतोष देशमुख केस कुठल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा आहे हे न पाहता कारवाई केली जाईल. ही केस CIDला ट्रान्सफर केली आहे. SIT मार्फत चौकशी करून यामागे जो कोणी असेल त्यांना शोधून काढून कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.